Hello everyone. Today we are going to learn about journey to the west means पश्चिमेकडील देशांचा प्रवास. Much of the world's literature has been translated into English. जगातील बहुतांश साहित्य हे आपल्याला इंग्लिशमध्ये अनुवादित केलेलं आढळून येईल. In this passage we learn about an epic novel with the title Journey to the West. आणि ह्या पॅसेजमध्ये आपण अभ्यासणार आहोत ते एपिक नॉवल. एपिक मीन्स अ लॉंग पोएम दॅट टेल्स अ स्टोरी ऑफ अ हिरो. एक अशी मोठी कविता असते की ज्यामध्ये एखाद्या जो हिरो असतो त्या कवितेतील तो हिरो त्याची स्टोरी सांगत असतो. अँड इट्स मोस्ट पॉप्युलर कॅरेक्टर सन वुकॉंग ऑर मंकी किंग. आणि ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जे कॅरेक्टर आहे ते सन वुकॉंग आहे किंवा मंकी किंग. आता मंकी किंगबद्दल तुम्हाला बरीच माहिती आहे. चायनीज पिक्चर्स तुम्ही बघत असतात बरेचसे, तर त्या पिक्चरमध्ये ह्या सन वुकॉंग और मंकी किंगबद्दल तुम्हाला बरीचशी माहिती आहे. त्याचे नॉवेलसुद्धा बरेच मार्केटमध्ये अवेलेबल आहे. दिस नॉवल इज अ क्लासिक ऑफ चायनीज लिटरेचर. आणि हे जे नॉवल आहे ते चायनीज लिटरेचरबद्दल त्याच्यामध्ये माहिती सांगितली. इट वॉज रिटन इन द 16th century बाय वू चेन येन. आणि हे कधी लिहिलं गेलेलं आहे तर 16व्या शतकामध्ये वू चेन येन ह्याने हे लिहिलेलं आहे. डज द पॅसेज रिमाइंड यू अ फ्यू थिंग्स. आणि ह्या पॅसेजमध्ये काही गोष्टी तुम्हाला अशा आढळून येतील की ज्या यू रीड इन युअर हिस्ट्री टेक्स्टबुक लास्ट इयर. मागच्या वर्षी इतिहासाच्या पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्ही वाचलेल्या आढळून येतील. Here are some basic questions before we dig into the story. How do people find their way through deserts, forests, mountains, ocean, etc. today? How did they do it in the past? आणि मग ते पास्टमध्ये म्हणजे मागे पूर्वीच्या काळी ज्या वेळेला आपल्याला प्रवासाची कुठलीही साधनं नव्हती त्यावेळेला डेझर्ट्स मीन्स वाळवंट, फॉरेस्ट म्हणजे वन, माउंटेन्स मीन्स पर्वत, अँड ओशन्स म्हणजे महासागर. हे कसे लोक ह्या सगळ्या ठिकाणांवरून लोक कसा प्रवास करत होते हे आपल्याला ह्याच्यावरती आपल्याला बरीचशी माहिती मिळते किंवा आपल्याला बघायला मिळते. ती इतिहासामध्ये आपल्याला बघायला मिळत असते. देन हिस्टॉरिकल अँड फिक्शनल. हिस्टॉरिकल म्हणजे काय? बेस्ड ऑन हिस्ट्री. हिस्टॉरिकल म्हणजे ज्याला आधार आहे इतिहासाचा त्याला आपण हिस्टॉरिकल म्हणतो. आणि अँड फिक्शनल नॉट रिअल म्हणजे ते खरे नसलेले किंवा बिलॉंगिंग टू ॲन इमॅजिनरी स्टोरी म्हणजे जो बिलॉंग करतो इमॅजिनरी काल्पनिक गोष्टींना जो बिलॉंग करतो त्याला आपण फिक्शनल म्हणत असतो. तर त्यावरच आधारित आपल्याला काही क्वेश्चन्स इथे दिलेली आहेत. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड से वेदर इच वन इज हिस्टॉरिकल ऑर फिक्शनल. तर आपल्याला हिस्टॉरिकल विधानं कुठली आहेत अँड फिक्शनल स्टेटमेंट्स कोणती आहेत ती आपल्याला बघायची आहेत. इंडियन मर्चंट्स यूज टू ट्रॅव्हल अक्रॉस द सीज मेनी सेंचुरीज ॲगो. भारतीय व्यापारी जे होते ते बऱ्याच शतकांपूर्वी आपला प्रवास कशा पद्धतीने करत होते. तर हे विधान कसं आहे तर हे विधान हिस्टॉरिकल आहे. म्हणजे भारतातील व्यापारी आपला प्रवास हे समुद्रमार्गे करायचे हे आपल्याला दिसून येईल. ते विधान ते स्टेटमेंट कसं झालं तर हिस्टॉरिकल आहे. सिंदबाद द सेलर कम्प्लिटेड 7 voyages. आणि हे सिंदबाद हे कॅरेक्टर आपल्याला माहिती आहे हे फिक्शनल कॅरेक्टर आहे. दॅट्स वाय दिस सेंटेन्स इज फिक्शनल. नील आर्मस्ट्रॉंग लँडेड ऑन द मून इन द 20th century. नील आर्मस्ट्रॉंग जो होता तो 20व्या शतकामध्ये चंद्रावर त्याने पहिलं पाऊल टाकलेले आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट कसं आहे हिस्टॉरिकल आहे. अलादीन could fly on his magic carpet. Also Aladdin is a fictional character. That's why Aladdin could fly on his magic carpet. These statement are fictional. Alexander the Great conquered a number of countries before he came to India. आणि अलेक्झांडरसुद्धा हिस्टॉरिकल आहे. हे कॅरेक्टर तुम्हाला माहिती आहे त्यामुळे ते हिस्टॉरिकल आहे. गॉलिवर मेट व्हेरी टायनी पीपल इन लिलीपूट अँड जायंट्स इन द कंट्री ऑफ ब्रूबडिंगनॅग. तर हे कॅरेक्टरसुद्धा कसं आहे तर फिक्शनल आहे. देअर्स अ मॅन इन द मून हू वॉचेस व्हॉट्स गोईंग ऑन द अर्थ. बघा तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे
की मूनवरून म्हणजे चंद्रावरून कुठलाही माणूस पृथ्वीवर काय चाललेलं आहे हे बघू शकत नाही. दॅट्स वाय दिस स्टेटमेंट इज फिक्शनल. Emperor Ashoka's empire stretched from the modern day Afghanistan to Bangladesh. These are also historical. Okay, so we start our story, Journey to the West. When we read the words Journey to the West, we naturally start thinking about a journey to western countries like England, America. पश्चिमेकडील देशांचा प्रवास हे शब्द आपण वाचतो तेव्हा आपण स्वाभाविकपणे इंग्लंड, अमेरिकेसारख्या पश्चिमेकडील देशांच्या प्रवासाचा विचार करू लागतो. बट वेस्ट इज अ रिलेटिव्ह टर्म. पण पश्चिम या शब्दाचा अर्थ इथे सापेक्ष आहे. फॉर कंट्रीज टू अवर ईस्ट म्हणजेच काय, आपल्या पूर्वेकडील देशांच्या दृष्टीने आपण पश्चिमेकडे आहोत, ह्या दृष्टीने इथे वेस्ट हा वर्ड यूज केलेला आहे. वी आर द वेस्ट, म्हणूनच आपण कसे आहोत तर आपण पश्चिमेकडे आहोत. दिस पर्टिक्युलर जर्नी दॅट वी आर गोइंग टू रीड अबाउट वॉज ॲक्च्युली अ जर्नी फ्रॉम चायना टू अवर ओन कंट्री. आपण आता ज्या विशिष्ट प्रवासाबाबत वाचणार आहोत तो वस्तुतः चीनपासून आपल्या देशापर्यंतचा प्रवास होता. It was made by the famous 7th century traveler युआन चांग. 7व्या शतकातील प्रसिद्ध प्रवासी युआन चांग याने हा प्रवास केला होता. बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे युआन चांगबद्दल. तुम्ही 6वी इयत्तेत किंवा 5वी इयत्तेत सुद्धा ह्याचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे चीनमधून भारतामध्ये येणारा पहिला प्रवासी म्हणून याची ओळख आपल्याला झालेली आहे. In those days, traveling from China to India was not an easy task. आणि त्या काळामध्ये, त्या दिवसात चीनमधून भारतात पर्यंत प्रवास करणे हे सोपे काम नव्हते. One had to travel thousands of miles on foot or horseback, crossing deserts, crossing snow-clad mountains, crossing strange unfamiliar regions, using roads where bandits and robbers roamed. Who could do it? बघा, त्या दिवसात चीनमधून भारतापर्यंत प्रवास करणे हे सोपे काम नव्हते. वाळवंटे ओलांडत, डेझर्ट्स मीन्स वाळवंटे ओलांडत, क्रॉसिंग स्नो क्लॅड माउंटेन्स म्हणजे हिमाच्छादित पर्वत ओलांडत, क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन म्हणजे स्ट्रेंज म्हणजे चमत्कारिक आणि अपरिचित असे मुलूक ओलांडत तुडवीत, जिथे क्रॉसिंग स्ट्रेंज अनफॅमिलियर रिजन्स युझिंग रोड्स वेअर बँडिट्स अँड रॉबर्स रूम्ड. आणि जिथे लुटारू आणि डाकू फिरत असत अशा रस्त्यांवरून हजारो मैलांचा प्रवास पायी किंवा घोड्यांवर बसून करावा लागत असेत. हॉर्सबॅक मीन्स घोड्यावर बसून. स्नो क्लॅड म्हणजे काय, इथे हिमाच्छादित किंवा बर्फाच्छादित असा पर्वत जो असतो त्याला म्हणतात. बट आणि कोण हा प्रवास करणार मग? एवढा खडतर प्रवास आहे, कोण करणार होता मग हा? बट युआन चांग हॅड अ ड्रीम. पण युआन चांगचं एक स्वप्न होतं. बघा, त्याचे एक स्वप्न होते. ही वॉन्टेड टू टेक बुद्धिस्ट स्क्रप्चर्स फ्रॉम इंडिया टू हिज होमलँड इन चायना. पण त्याचं एक स्वप्न होतं की भारतातून बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ चीनमध्ये आपल्या मातृभूमीत नेण्याची त्याची इच्छा होती. इट वॉज लाईक अ पिलग्रिमेज टू हिम. आणि त्याच्यासाठी हा प्रवास म्हणजे एक धार्मिक यात्रा होती. बघा, आपल्याकडे बरेचदा धार्मिक यात्रा केल्या जातात, म्हणजे त्याचप्रमाणे त्याचीसुद्धा ही एक धार्मिक यात्राच होती असे आपल्याला इथे म्हणता येईल. युआन चांग अंडरटूक द लॉंग अँड डिफिकल्ट जर्नी टू फॉलो हिज ड्रीम. आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी युआन चांगने हा प्रदीर्घ आणि खडतर प्रवास हाती घेतला. फॉर 17 लॉंग इयर्स ही केप्ट ऑन ट्रॅव्हलिंग, सफरिंग मेनी हार्डशिप ऑन द वे. आणि ह्या मार्गात कष्ट उपसत 17 वर्षांचा प्रदीर्घ अवधी तो प्रवास करीत राहिला. He traveled across the Gobi Desert, then along the Tian Shan mountain range and on along the Silk Road through regions that are now
Kyrgyzstan, Uzbekistan, Afghanistan अँड पाकिस्तान बिफोर ही केम टू इंडिया. बघा, भारतात येण्यापूर्वी त्याने गोबीच्या वाळवंटातून प्रवास केला. नंतर त्याने तियानशान या पर्वतरांगातून प्रवास केला. प्रदीर्घ अशा रेशमी मार्गावरून त्याने प्रवास केला. सध्या किर्गिस्तान, उझबेकिस्तान, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान म्हणून ज्ञात असलेल्या प्रांतातून त्याने प्रवास केला. इन इंडिया ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स अँड गॅदर्ड मेनी इम्पॉर्टंट मॅन्युस्क्रिप्ट्स. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित, बरं का. भारतात त्याने विविध ठिकाणी प्रवास केला आणि बरीचशी महत्त्वाची हस्तलिखिते सुद्धा त्याने जमा केली होती. द वे बॅक होम वॉज ऑल्सो इक्वली डिफिकल्ट. आणि परतीचा जो प्रवास होता तो सुद्धा अतिशय खडतर होता. म्हणजे आपल्या लक्षात आलंच असेल की जसा त्याने भारतामध्ये येताना प्रवास केला तसाच त्याला परत जाताना सुद्धा प्रवास करायचा. त्यामुळे साहजिकच तो प्रवास सुद्धा खडतर होता. युएन मॅनेज टू रीच चायना सेफली अलॉंग विथ द स्क्रिप्चर्स. स्क्रिप्चर्स म्हणजे काय इथे आता होली स्केअर्ड बुक्स ऑर रायटिंग्स, जे आपल्याकडे लिहून ठेवलेलं साहित्य असतं ते साहित्य त्यांनी घेऊन जाण्याचं ठरवलेलं होतं. स्क्रिप्चर्स म्हणजे धर्मग्रंथ किंवा पवित्र ग्रंथ जे असतात त्याचं लिहून ठेवलेले जे साहित्य असतं ते. दिस वॉज अ ग्रेट अचिव्हमेंट. आणि ही त्याच्यासाठी अतिशय त्याचं हे एक महत्त्वाचं यश होतं असं आपल्याला दिसून येईल. इट वॉज ऑलमोस्ट अनबिलिव्हेबल. आणि हे अतिशय ते जवळजवळ अविश्वसनीय असंच काम होतं. सो मच सो दॅट पीपल थॉट दॅट द गॉड्स अँड सुपरनॅचरल पॉवर्स हॅड हेल्प युएनचाँग इन हिज क्वेस्ट. पण इतके अविश्वसनीय की देवांनी आणि अतिंद्रिय, म्हणजे अतिंद्रिय मीन्स सुपरनॅचरल पॉवर्स. तुम्हाला सुपरनॅचरल पॉवर्स माहिती आहे. मंकी किंग जर तुम्ही पिक्चर पाहिला असेल तर त्यात तुम्हाला लक्षात येईल की सुपरनॅचरल पॉवर्स म्हणजे काय असतात त्या, हो की नाही. क्वेस्ट म्हणजे काय आता इथे, क्वेस्ट म्हणजे दीर्घकाळ चालणारा शोध जो आहे, दीर्घकाळ चालणारा असा जो शोध होता तो त्याने सुपरनॅचरल पॉवर्स किंवा एखाद देवाच्या मदतीशिवाय केला नसेल असं कोणीही त्या काळी म्हणत नव्हतं. दिस गेव राईज टू मेनी इंटरेस्टिंग फोक टेल्स. आणि ह्यासाठी या विश्वासातूनच बऱ्याच गमतीदार लोककथा जन्माला आल्या. सेंचुरीज लॅटर अँड एपिक नॉवल कॉल्ड जर्नी टू द वेस्ट वॉज रिटन अबाउट दिस फेमस पिलग्रिमेज. काही शतकानंतर या प्रसिद्ध यात्रेबद्दल पश्चिमेकडील प्रवास या नावाची महाकादंबरी लिहिली गेली. द नॉवल मेड यूज ऑफ मेनी ऑफ द फोक टेल्स. या लोककथांमधील बऱ्याच कथांचा या कादंबरीत उपयोग करण्यात आला आहे. द नॉवल अँड द स्टोरीज इन इट आर स्टील व्हेरी पॉप्युलर. ही कादंबरी आणि तिच्यातील कथा अजूनही फार लोकप्रिय आहेत.